नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। या ठिकाणी पहा, ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होता फायनली तो दिवस आलेला आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट या व्हिडिओमध्ये आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। आणि चॅनलवर जर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। महिला ज्या डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत होत्या, त्या डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात महिलांसाठी मोठी आणि महत्त्वाची माहिती आहे। तर पहा, ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होता तो दिवस आलेला आहे। लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा। सुरुवात करूया व्हिडिओला, त्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा। तुम्ही व्हिडिओ पाहता पण चॅनल सबस्क्राइब करायचं आणि लाईक करायचं विसरून जाता, त्यामुळे आता सबस्क्राइब करा। आता फायनली महाराष्ट्रामध्ये नवीन सत्ता स्थापन झालेली आहे। राज्यामध्ये नवीन सरकार आलेलं आहे आणि हे सरकार महायुतीचे आहे। महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि या अगोदर जे मुख्यमंत्री होते ते उपमुख्यमंत्री झालेले आहेत। मुख्यमंत्री झालेले आहेत देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आहेत पूर्वीप्रमाणे 2। एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री असणार आहेत। त्याचबरोबर अजित पवार हे देखील उपमुख्यमंत्री आहेत। त्यांच्या पदामध्ये बदल झालेला नाही, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पदामध्ये बदल झालेला आहे। या अगोदरचे उपमुख्यमंत्री आता मुख्यमंत्री झालेले आहेत आणि या अगोदरचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री झालेले असून उपमुख्यमंत्री आणि जे मुख्यमंत्री होते ते उपमुख्यमंत्री झालेले आहेत। एकनाथ शिंदे आता राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत। त्यांनी काल 5:30 वाजता या ठिकाणी शपथ घेतलेली आहे। महाराष्ट्रामध्ये शपथविधी सोहळा झालेला आहे महायुती सरकारचा आणि या शपथविधी सोहळ्यामध्ये ज्यावेळेस कॅबिनेटची पहिली बैठक झाली, मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली, या बैठकीमध्ये लाडक्या बहिणी संदर्भात मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि आणखीनही महत्त्वाचे निर्णय असे जाहीर केलेले आहेत। पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय झालेले पाहण्यास मिळालेले आहेत। लाडक्या बहिणींसाठी देखील महत्त्वाची माहिती आहे। लाडक्या बहिणींसाठी देखील खुशखबर आहे। स्वतः महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री झालेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण ही जी योजना आहे ती बंद पडणार नाही। ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। कमीत कमी 5 वर्ष तरी ही योजना असणार आहे। जोपर्यंत महायुतीची सत्ता आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच असणार आहे। कालच्या तारखेला हे संपूर्ण चेंजेस झालेले आहेत आणि ज्या 2100 रुपयाची तुम्ही वाट पाहत होता, डिसेंबरच्या हप्त्याची ज्या वाट पाहत होता, त्या हप्त्यासंदर्भात या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी म्हणायची सवय झालेली होती, त्यामुळे थोडा गोंधळ होत आहे। तर पहा, आता तुम्हालाही सर्वांना असंच वाटणार आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर तसं नाही। आता त्यांचं पद जे आहे ते बदललेलं आहे। ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पण उपमुख्यमंत्री जरी असले तरी त्यांनी सांगितलेलं आहे की सरकारमध्ये राहून, महायुतीच्या सरकारमध्ये राहून ते बहिणींसाठी नक्कीच सकारात्मक या ठिकाणी योजनेसंदर्भातले जे प्रयत्न आहे ते करतील आणि सरकारमध्ये राहून नागरिकांच्या हिताचे जे प्रयत्न असणार आहेत ते करणार आहेत। त्याचबरोबर विविध योजना ज्या आहेत त्या राबवल्या जाणार आहेत। नागरिकांचे कल्याण नक्कीच या सर्व योजनांच्या माध्यमातून केलं जाणार आहे। अन्नपूर्णा योजना असो, वयोश्री योजना असो, त्याचबरोबर युवा प्रशिक्षण योजना, अशा विविध योजना अर्थसंकल्पात सादर झाल्या, पण सगळ्यात गाजली ती म्हणजे आपली लाडकी बहीण योजना आणि याच योजनेमुळे सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे। तुम्ही जर कालच्या तारखेला पाहिलेलं असेल, शपथविधी सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष लाडक्या बहिणींना देखील आमंत्रण होतं। लाडक्या बहिणी देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्या होत्या आणि ज्यावेळेस शपथविधी सोहळा झाला आणि कॅबिनेटची पहिली बैठक झाली, त्यावेळेस या ठिकाणी लाडक्या बहिणींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या 2100 रुपयाच्या हप्त्यासंदर्भात, डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात सर्वात मोठा प्रश्न विचारला। ज्या प्रश्नाची तुम्हीही वाट पाहत होता, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाही हवं होतं, तोच प्रश्न एका लाडक्या बहिणीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलेला आहे। तो प्रश्न म्हणजे डिसेंबरचा हप्ता। डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आणि डिसेंबरचा हप्ता 2100 रुपये मिळणार की या ठिकाणी 1,500 रुपये मिळणार।
ज्याप्रमाणे तुम्हाला पडलेला प्रश्न आहे, मला पडलेला प्रश्न आहे, तोच प्रश्न त्या महिलेला पडलेला होता, लाडक्या बहिणीला पडलेला होता की डिसेंबरचा हप्ता नेमका कधी येणार आहे आणि हा हप्ता 2100 रुपये येणार की 1500 रुपये येणार. पूर्वीप्रमाणे 1500 रुपये येणार का 2100 रुपये येणार, हा तिचा प्रश्न होता. आणि त्या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी स्पष्ट शब्दामध्ये दिलेलं नाही. डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे हे त्यांनी क्लिअर केलेलं आहे, पण 2100 रुपये मिळणार का 1500 रुपये मिळणार हे स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी सांगितलेलं नाही. तो व्हिडिओही मी नंतर तुम्हाला दाखवणार आहे अपलोड दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तो आपण त्यांची ती व्हायरल क्लिप आहे जी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात काय उत्तर दिलेलं आहे, त्या महिलेने काय प्रश्न विचारलेला आहे, तोही तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर पहा, लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये मिळणार का 2100 रुपये मिळणार, हा प्रश्न आणखीनही कायम आहे. कालच्या तारखेला शपथविधी सोहळा झालेला आहे, नवीन सरकार स्थापन झालेलं आहे, पण लाडकी बहीण ज्या गोष्टीची वाट पाहत होती, ज्या निर्णयाचा ती या ठिकाणी विचार करत होती, ज्या निर्णयाचा प्रतीक्षित होती की हा हप्ता काल तरी जमा होईल, पण हप्ता जमा झालेला नाही. आज 6 तारीख आहे. या अगोदर डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्ये मिळणार सांगितलं होतं, पण तसं झालेलं नाही. नोव्हेंबरमध्ये पैसे आलेले नाही. डिसेंबरचे पैसे आज 6 तारीख आहे, तरी आणखीन महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाहीत. कमीत कमी आज तरी हे पैसे जमा होतील अशी आपण आशा करूया, कारण लाडक्या बहिणी या हप्त्याची खूप वाट पाहत आहेत. 1500 मिळणार का 2100 रुपये मिळणार, हाही प्रश्न कायम आहे. आज प्रत्यक्ष जर अकाउंटला पैसे ज्यावेळेस ट्रान्सफर करायला सरकार सुरुवात करेल त्याच वेळेस या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. नेमकं पैसे किती मिळणार आहेत, 1500 मिळणार का 2100 रुपये मिळणार, पण शक्यतो 1500च मिळतील अशी शक्यता आहे. 2100 रुपये आपल्याला कालही त्यांनी सांगितलेलं आहे, ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेसंदर्भात पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये, नवीन सरकारच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला की लाडकी बहीण योजना आता बंद होणार का, तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे, देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे की लाडकी बहीण ही योजना जी आहे ती कायम सुरू असणार आहे, योजनेमध्ये बदल होणार नाही. पण त्यांनी एक खूप महत्त्वाचं वाक्य म्हटलेलं आहे, ते वाक्य म्हणजे ज्या बहिणी निकषामध्ये बसतील त्याच बहिणीला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि तो एक शब्द खूप महत्त्वाचा आहे, ज्या बहिणी निकषामध्ये बसतील त्याच बहिणीला, म्हणजे ज्या निकष पूर्ण करतील त्यांनाच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे इथून पुढे पैसे मिळणार आहेत. आता नवीन निकष बदलणार या संदर्भात आणखीन तरी माहिती नाही. नवीन निकष कोणते असणार आहेत, निकष कधी बदलणार आहेत, डिसेंबरचा हप्ता आल्यावर बदलणार आहेत का डिसेंबरचा हप्ता आल्याच्या नंतर बदलणार आहेत, अगोदर बदलणार आहेत, या संदर्भातल्या ज्या काही लेटेस्ट अपडेट असतील त्या तुम्हाला चॅनलवर पाहण्यासच मिळणार आहेत. जशी काही माहिती मिळेल लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात ती तुम्हाला लगेच कळवण्यात येणार आहे. आज आपण वाट पाहूया की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमीत कमी आज तरी जमा हो. नवीन सरकार आलेलं आहे त्यामुळे नक्कीच बहिणींच्या अकाउंटमध्ये आज पैसे यायला पाहिजेत.